तर रामराम मंडळी, आता वाजले सकाळचे 10:30 मंडळी. आता इकडे मी एका जागी आलो म्हणजे एका जागी म्हणजे खडक्यात आलो मी मंडळी. आज आहे खडक्याची जत्रा. तर जत्रा पाहिला मी इकडं. जत्रा म्हणजे काय जास्त मोठी भरत नाही, पण इकडं कुस्त्या घेत होतात इकडे या गावात म्हणजे जत्रेला. त्या कुस्त्या पाहासाठी मी इकडे आलो होतो आज. आणि या गाडी आणल्यात, गाडी इकडं वर ठेवली म्हणजे गावामध्ये. आणि इकडं आपण पाणी प्यायला चाललो होतं, म्हणजे पाणी पाहायला झालं बरं. तर इथेशी तळ आहे आपलं नाही, त्या तळ्याकडे चाललो मी आता. पाणी घेणे पाहिलं, पाणी आपल्या दिसलं नाही तर पाहू इथून नाही त्याच्यानं. मग जरा थांबून पुन्हा इकडे जाऊ जत्रेमध्ये नाही. तर तिथेशी आपल्या काकानं हॉटेल टाकलं, जसं की नड्डे भज्याचं नाही, जरा चिवडा गिवडा असे आपल्या गावातले बरेच हॉटेल येते तशी. काही पाणीपुरी फिनीपुरी असे काही काहीतरी. तर म्हणजे आता तशी पाण्यापाशी आलो आम्ही. आता मला इथून जरासं आपलं पाणी दाखवतो तळ्याचं आणि आपल्या गावातल्या तळ्याचं पाणी. आता जरासं पुढं जाऊ काय मग तुम्हाला दाखवतो पाणी. चला मग. तर मंडळी आता पाहिजे पाणी एकदम भयंकर आहे. पण तशी आहे ना कापूस पण आहे तशी. कापूस पाण्यात गेला वाटते बहुतेक, कापूस फुटला आहे. तर त्याची कापूस पण आहे काय काय लोकांचा. आता जरासं तुम्हाला इथून दाखवतो, मग पुन्हा खालून जाऊन दाखवतो तुम्हाला कसं पाणी दाखव कसं पाणी दिसते म्हणून. हे मंडळी हे पाणी पहा एकदम भयंकर पाणी दिसायला पाहिजे. आणि इकडे पाहिजे पलीकडे गावाची टाकी दिसावी तुम्हाला तशी. हे पाहिजे तशी एक पाण्याची टाकी आहे तशी गावाची. आणि इकडे पलीकडे गाव आहे पहा, ते मोठं खडकत आहे. हे मोठं खडकत आहे तशी. आणि तशी काय जगा हापीस आहे तशी बहुतेक. मेन म्हणजे पाणी सोडायचं वाटे ते काय कानू मोटर गिटर असायच्यात. तर आता बघा करू जरा खाली जाऊन पाहू. आता खाली जाऊन तुम्हाला पाणी दाखवतो. ते मंडे पाहिजे पाणी पाका बाहेर दिसायला पाहिजे तशी. हे का पहा एकदम भारी दिसायला पाणी. तर एकदम खतरनाक असं आहे पहा. अरे पहा इकडे कशा लहरी उठायला पाहिजे अजून बारीक बारीक असे. आणि इकडं लोकांची वावर येते तशी पुन्हा वरी. इकडे गहू घेऊ पेरलं वाटेल लोकांना. आणि हे कापूस पाहिजे तशी. बहुतेक कापूस गेला वाटे पाणी सगळा. कापूस अर्धा येसला नाही, पण याला बोंडे गिंडे मस्त घाटलं मस्त त्यानं कापसाला. आणि ते एक पक्षी बसला पाहिजे तशी या लाकडावर. तुम्हाला दाखवतो झूम करून. हे पाहिजे तशी एक पक्षी बसला कोणता घालून, बहुतेक पान कोंबड्या घालून. हे पाहिजे पाणी का भारी सगळं पाणी. हे का इथं पाणी. तर मंडळी आता मागं पहा पाणी किती भारी दिसायला पाहिजे तशी. आणि आपल्याला जरा जास्त पुढं जायचं होतं, पण कसं आहे ते पाणी जरा खोलेलं आहे. खोल म्हणजे बरंच खोल आहे. तर कमीत कमी 15-20 फूट खोल पाणी पहा. आणि आपल्याला नाही पाहू ना म्हणजे कसं आहे पाण्यात जर गेलो ना आपण बुडू शकतो याच्यात. आता त्याच्यामुळे रिस्क नाही घेतली पडी. तर खतरनाक आहे ते. कसं आहे मोटर गिटा लोकांच्या जर लाईट गिट चालू गेलो असं ना शार्ट पण मारू शकते ती बघा ना त्याच्याने. तर मग चला आता काय करतो वर जाऊ जत्रेमध्ये बघा नाही. आता नेमक्या दुकानं समजा यायला तर बघा नाही ते दिवशी काय हॉटेल येईल काय दुकान येईल तर मला दाखवतो जरा असं बघा नाही. आणि आता आपल्याला काय करावं लागतं जत्रेमध्ये व्हिडिओ खरं मला मुकाट्या करावं लागते बघा नाही. मी कसं आहे समजून घ्या तुम्ही बघा ना, म्हणजे प्रत्येक गोष्टी समजून घ्या तुम्ही काल मुकाट्या व्हिडिओ करा तुम्ही. म्हणजे कसं आहे इकडे लोकांना ना खरं मला ब्लॉगिंग काय असं म्हणजे माहीत नसते बरं खरं म्हणलं. म्हणजे कसं आहे आपण व्हिडिओ करायला लागलो आणि जर कोणा जर म्हणलं व्हिडिओ करून घ्यायला म्हणून तसं होऊ शकतं का नाही. त्यामुळे आपल्याला ना ब्लॉगिंग खरं म्हणलं तर जरा मुकाट्या करावं लागली तशी म्हणजे पब्लिक एरिया आहे ना. नाही कसं आहे गावकाच्या माणसं तेवढं माहीत नसते हे का नाही व्हिडिओ कॉल काढायला का म्हणून त्याच्यानं. तर काय करू चला मग जाऊता वरीच हा का नाही. चला मंडळी पाहिजे तशी इथं आमचे माऊली पाहिजे. इथं नडे भजी काढायला पाहिजे इथं जत्रेमध्ये काय नाही. हां हे आमची माऊली तर इथं पाहिजे बेसन आहे त्याची नुसते मिरच्या दिसायच्या बेसात आणि नड्डे द्यायचे ते माऊलीचे. माऊली जाळ लावा की जरासा पाहिजे वाकडे तिकडे नडीला पाहिजे का माऊलीचे पाहिजे लांब लांब नरडे. तर मंडळी पाहिजे तशी आता तशी
असे दुकान आहे बाय बरेच 3-4 दुकान आहे इथं. ही शाळा बाय आणि तशी एक जम्पिंग आहे एवढंच आहे फक्त तिची जत्र काहीच नाही बाकी. तर मंडळी हे पाहिजे तशी आता तिथं आता कुस्ती चालू झाली पहा सुरुवात. पहा तिथं काही पैलवान बारीक काय मोठे पैलवान आहे. सध्या लहान्या पैलवानी कुस्ती इकडे चालू झाली पहा. हे पाहिजे इकडे कुस्ती चालू झाली. लाण्याकरी कुस्ती आता पाहतो कोण पाळतो कोण आहे म्हणून. बघा ना ह्या पाहिजे यांना पाळल्या बा. या जे समजा शेंद्री त्याला गुंड घातला का त्यांना समजा इकडं आता तिकडे ते गेलं पा इनाम गेलं पाहिजे. आता जे पुन्हा तिथे कुस्ती धरली एका जणानं आता इकडं पुन्हा दुसऱ्या कुस्तीला द्यावा. त्याची इनाम काय तेवढं का मला माहीत नाही पण कमी अंदाजी 100 रुपयाची तरी असले 50 100चे असलं कुस्त्या बहुतेक. ही तशी गावकरी मंडळी बाकीची इथे कुस्त्या पाहायला थांबलीच पाहिजे. मंडळी आता इकडं बा आमचा इकडं कार्तिक गेला बा कुस्ती खायला. जर थांबून तुम्हाला दाखवतो कार्तिक कोणता आहे आमचा. बरेच पोरे तर बारीक इथं तेव्हा ते कार्त्याला बा. हे कार्तिक इकडे पळायला ना हे कार्तिक आहे आणि बाकीचा बोडक्या बा त्याचा मित्र आहे समजा त्याचा क्लासमेट गावात येते पण. आणि हे आमच्या गावाला पठाण. आणि इकडं मागं मस्त परिसर झाला हिरवागार माझ्या काढायला. इकडे पुढं तळ आहे पुन्हा इकडे कुस्ती पडली पाहिजे बाई तिकडे पळलं तिकडे इनाम गेलं. तर मंडळी आता तशी आता मी इथं बसलो बा आपल्या शाळेवर आणि आता इथून मी आपल्या त्या कुस्त्या पाहिल्या तशी म्हणजे कसं आहे तिकडं उन्हात बसल्यापेक्षा इथं मस्तपैकी सावलीत बसलो शाळेवर तिथे भीते त्या भीतीवर बसलो मी मस्तपैकी. तिथं मस्तपैकी कुस्त्या पाहिला होता. तर बाकीची मंडळी गावातली तिकडे कोणतरी इथं मामा आहे आमचा डोले मामा म्हणजे याला बसल्या म्हणतात गावामध्ये टोपर नाव. इकडं कुस्त्या चालू होता बा इकडं आमच्या गावाला पोरं गलांडे अंकुश गलांडे म्हणून नाव याचं.
मस्त पोरग पुस्तक खेळते हे. इथं लावला गुलाल. तर मंडळी हे पाहिजे तशी इथं एक लेडीज आहे बा पुस्तक खेळायला, म्हणजे पोरगी आहे अंदाजी 14-15 वर्षाची पोरी असेल बा. हे बाई तशी 2 पोरी येतात, एक लहान आहे 11-12 वर्षाची, एक 14-15 वर्षाची असेल पोरगी. 2 पोरी आहेत इथं. तुम्हाला अजून जरासं झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही. हे बाई इथं काळे ड्रेसवाले का ते एक आहे, आणि त्याची एक आपले नाही पिंक कलर ठीक आहे ना. पण हे पण दिपक्या काढणं आमच्या इथंचा बरोबर बरोबर दिपक्याच आहे आमच्या गावातला. दीपक काळे असं याचं नाव आहे पोराचं. भाई आता हे दिपक्या चला तर कुस्ती खेळा इकडे. पण हे दिपक्या पडते बरं, जरा दिसायला त्या अंगात, पण हे पडतंय खाली, म्हणजे कसं याला जरा दम जरा छाटत नाही दिपक्याला. पाहू तर काय होते का नाही. आता तुम्ही पात्रा आता आमचं दिपक्या फसफस करायला गावातले पोटे मस्तपैकी काय ना. पाहू तर काय होते दिपक्याचं. कुठं जातो जातो थांब जरा. तर मंडळी आता पाहिजे तशी कुस्ती आता किती टाइम चालेल काय सांगतात ना बा. पाहू आता काय होतं तर या कुस्तीचं. तर मंडळी आता त्याची कुस्तीत होत्या काढून बहुतेक होईल. माझं बरं टाइम आहे कुस्तीला, दोघं मग सारखेच येतं. तर म्हणजे आता कुस्ती व्हायची शिकत आहे बा बरीच लवकर. पाहू आता कोण पडते कोण नाही. ते पाहत इकडे गावात दिपक्याचं. तर
आता बा कुस्ती होती आता बहुतेक आता लगेच कुस्ती सुटते बा दर्शनवाली कुस्ती होती. तर मंडळीची जी कुस्ती झाली ना बा आता याला 50-50 पैसे देतात काढून पण म्हणजे इनाम दोघं सारखेच येते. तर मंडळी हे पाहिजे तशी हे जे लाल लंगोटवाला पहिलवान का ते आमच्या गावचा आहे. कमीत कमी हे 60-65 वर्षाचा आहे बा पहिलवान. आणि एक कमीत कमी 25-28च्या मधातला किंवा 30च्या मधातला. आणि एक किती वयस्कार किती नंतर नाही बा पहिलवान. आणि दोघांची मस्त पिके आता कुस्ती जमली बा. हे जे 2 जण उभे आहेत ते पावा त्याच्याला कोण पडते कोण आहे म्हणून दोघातलं. पलटा पाहिजे गावातला पहिलवान. तर मंडळी आता पाहिजे तशी आता तशी एक पोरीची एक इथे कुस्ती तयार होती बा म्हणजे चालू होणार आहे थोड्या वेळात तशी. पाहिजे तशी काही एक पोरगी आहे आणि एक पोरगा बा आता याची कुस्ती होणार आहे. ही कुस्ती बहुतेक 500 रुपयाची असेल. 500 ना 1000 रुपयाची असेल कुस्ती. थोडं माहीत नाही अंदाज लावायचं बरोबर असं आहे.
तर मंडळी पाहिजे तशी आता तर कुस्ती चालू झाली पहा इथं पोरीची पोराची. आता तिला पाहू कोण पडतं कोण आहे तर. पाहता पोरगी पडते का पोरगी पडतं तर पाहू आपण. म्हणजे तिकडे झाडाची आरती तिकडे बाकी होती त्याच्यामुळे आपल्याला दिसणार नाही. हा नाही तर इकडे जर जमली तर पाहू पण पहा इकडे आली पहा. आता हे पडली का नाही पडली तेवढं माहीत नाही. बहुतेक कुस्ती पडली का इकडे गेली पोरगी ती कुस्ती पडली बहुतेक पूर्वी पडली का ती. बाजू करे पीस झालं तुला वाढते खडा एवढा खडा तिकडेच पब्लिक होतं कोणीतरी आहे त्याच्याजवळ तिकडेच ते पडाले लावा काय होत नाही लावा टाइम होत नाही लो तालुका
काय जरा एक कार केलं तर अरे तू काय दुसरं काय करायला काय सरले तुम्ही बोलला का संजय यादवकर कुठं होता आठ बसून तिकडे होता का कबड्डीचं सही आहे कोणी बरोबर सोडून द्या दोघं सारखी त्याच्यामुळे ते उपयोग जर त्याला त्याच्या मागे
हॅलो कुठे बोलू नाही पटेल कुठं थांबायचे का इकडे बर तर मंडळी आता हे आपला दुसऱ्या दिवशी पाहिजे व्हिडिओचा. आणि मंडळी आता काल आपण काही व्हिडिओ एंड केला नाही. काल आपल्याला संध्याकाळी समजा 6-6:30 वाजले तर बाईक घरी आले. आणि मंडळी आता मला कसं आता सर्दी झाली म्हणजे कसं आहे त्या हॉटेलमध्ये मी जरची भाजी खाली होते आणि पाणी पिलं होतं बा. तर त्या पाण्यानं आपल्याला सर्दी झाली बा म्हणजे मदत त्याच्यानं. तर मंडळी आता आपण काय करू आता व्हिडिओला आता पण इथे सेंड करू. तर मंडळी आता तुम्हाला जर हे व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तर परत व्हिडिओचा आनंद घ्या. गुड बाय.